तर आज आपण बघणार आहोत इंग्लिशचे ॲक्टिव्हिटी शीट्स आहेत, प्रॅक्टिससाठी क्वेश्चन पेपर आहेत आणि ते हे आहे नवनीत प्रश्नसंच आहे, त्याच्यामधून घेतलेलं आहे. ॲक्टिव्हिटी शीट नंबर 2 आहे, प्रॅक्टिस म्हणून बोर्डच्या एक्झामसाठी 10च्या. तर आपण ही सोडवायची कशी ती बघणार आहोत. याच्यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता फर्स्ट आहे डू ॲज डायरेक्ट, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग द करेक्ट लेटर. आता आपल्याला याच्यामध्ये करेक्ट लेटर यूज करायचं आहे आणि आपल्याला हे सोडवायचं आहे. आता फर्स्ट आहे नोबल. आता इथे काय यूज करणार आपण, बी यूज करणार, तेव्हा ही काय स्पेलिंग काय होणार आहे नोबल. ही काय इथे ओ यूज केल्यानंतर ही स्पेलिंग काय होते स्टोरी. आता इथे झेड यूज करणार आपण, मग हे काय होणार क्रेझी, आणि इथे आपण आर यूज करणार, हा काय होणार हार्ट. या प्रकारे आपण सोडवू शकतो. सेकंड क्वेश्चन आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचं आहे. तर फर्स्ट लेटर ए वालं, सेकंड एच, थर्ड लेटर हे असणार आणि फोर्थ लेटर हे असणार. आता खालीमध्ये सर्वांची सुरुवात एसने झालेली आहे. तर सेकंड वर्ड बघणार, मग हा फर्स्ट असेल, त्याच्यानंतर हा सेकंड असेल वर्ड, नंतर हा थर्ड आणि हा फोर्थ असेल. आता खाली काय करायचं आहे आपल्याला, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. आता ह्या सेंटेन्सला पंक्च्युएट करायचं आहे. कशा प्रकारे करू शकतो, तर आता गा पुन्हा सेम वर्ड आल्यामुळे आपण काय करणार, कॉमा देणार आणि he's cried. What that said कमल किशोर, बरोबर की नाही. मग याच्यामध्ये आता पुन्हा इथे आपण काय करणार आहोत, डबल इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क, डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि सेड कमल किशोर.